मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले. खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याबाबत दोन्ही नेत्यांची चर्चा झाल्याचं समजतं आहे. विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिले. विरोधक सकाळपासूनच शिव्या देत टीका करतात, मात्र आपण या टीका आणि आरोपांना कामातून उत्तर देतो असं शिंदेंनी म्हटलंय. खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. शिंदेंची शिवसेना ही टेस्ट ट्यूब बेबी असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय. शिंदेंची शिवसेना हा पक्ष म्हणजे तात्पुरती व्यवस्था असल्याचा इशाराही राऊतांनी दिलाय. मुंबईत नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. नवाब मलिक यांना सोबत घेण्यास भाजप आणि शिवसेनेचा विरोध आहे. मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर राष्ट्रवादी सोबत जाणार नाही अशी भूमिका या दोन्ही पक्षांनी घेतली. त्यामुळे मलिकांमुळे महायुतीत घमासान सुरू झालंय. महापालिका निवडणुका जाहीर. कल्याण आणि डोंबिवलीत काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता. काँग्रेसच्या शहराध्यक्ष विमल ठक्कर यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. लातूर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले. भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. निलंग्यात तर कमळाचा झेंडा फडकणार, पण येत्या 16 जानेवारीला लातूर महानगरपालिकेवरील भाजपचा झेंडा फडकणार असा दावा निलंगेकरांनी केला. कोल्हापुरात महाविकास आघाडीची पहिली बैठक निष्फळ ठरली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिलेल्या उमेदवारांचा यादीत समावेश नसल्यानं ते नाराज झालेत. आमच्या उमेदवारांना डावललं तर वेगळा निर्णय घेऊ असा इशारा त्यांनी काँग्रेसला दिलाय. भाजपची इच्छा असेल तर जालना महापालिकेत त्यांनी स्वबळावर लढावं असं वक्तव्य शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केले. युती करण्याबाबत वरिष्ठ नेत्यांच्या सूचना आहेत, मात्र या लोकांना मुख्यमंत्र्यांचा आदेश मान्य नसेल तर हे लोक मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे झालेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीतील जागा वाटपासाठी भाजप शिवसेनेत प्राथमिक चर्चा पार पडली. या दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचं निश्चित केलं. स्थानिक आमदार भाजप आमदार किशोर जोरगेवार आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव यांच्यात ही महत्त्वाची बैठक पार पडली. आमच्या पक्षात वकीलचं ज्ञान असणं महत्त्वाचं वाटत असल्याचं विधान काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केले. वकिलीचं ज्ञान असणं काळाची आणि परिस्थितीची गरज असल्याचंही ते म्हणाले. सांगलीत कोल्हापूर सर्किट बेंचच्या 4 न्यायाधीशांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. कोल्हापुरात इंडिया आघाडीकडून आंदोलन करण्यात आलेले. मनरेगा योजनेचं नाव बदलल्यानं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. कोल्हापूर शहरातील गांधी पुतळ्याजवळ एकत्र येत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात या निर्णयाचा निषेध करण्यात आलाय. तर कर्नाटकातही या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आलंय. आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक झालेला आहे. मुंबईत पुन्हा धनगरांचा भव्य मोर्चा होणार आहे. 21 जानेवारीला मोर्चाचं आयोजन करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हटलं होतं, तरीही धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे धनगर समाज आक्रमक झालेला आहे.